या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यटनाच्या स्वरूपाविषयी स्पष्टीकरण बघितलेलं आहे. त्यानंतर पर्यटनाची व्याप्ती किंवा पर्यटनाची विषय सामुग्री किंवा क्षेत्र. तर पर्यटनाची व्याप्ती पाहत असताना आपण जर सुरुवातीच्या काळाचा विचार केला तर त्यावेळेस पर्यटन हे मर्यादित होतं आणि त्यामुळं त्याचा अभ्यास देखील मर्यादित होता. त्यानंतर या सगळ्यामुळं त्याची व्याप्ती देखील सीमित असल्याचं आपल्याला दिसून येते. परंतु जगात वाहतुकीच्या साधनांची ज्यावेळेस प्रगती झाली, त्यानंतर तांत्रिक ज्ञानाचा प्रसार झाला, व्यापारात वृद्धी झाली, शिक्षणाचा प्रसार झाला, तर या सगळ्यामुळे पर्यटनाला गती मिळाली आणि मोठ्या प्रमाणात पर्यटन होऊ लागले. त्यानंतर पर्यटनाचं स्वरूप देखील यामुळं बदलत गेलं आणि पर्यटन हा महसूल आणि परकीय चलन मिळवून देणारा एक महत्त्वाचा व्यवसाय असल्यामुळं प्रत्येक देशानं पर्यटनाला चालना दिली. त्यानंतर पर्यटनाची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आणि मोठ्या प्रमाणात अभ्यास देखील होऊ लागलेला होता आणि त्यामुळंच पर्यटनाची व्याप्ती देखील वाढत गेली. त्यानंतर पर्यटनाच्या विषय सामग्रीचा किंवा व्याप्तीचा जर विचार केला तर यामध्ये विविध विषय समाविष्ट आहेत आणि या समाविष्ट विषयांचा व्यापक अभ्यास हा पर्यटनात होत असतो. आता सुरुवातीला आपण पहिला जर व्याप्तीचा घटक बघितला तर तो पर्यटनाचा अर्थ आहे. तर पर्यटनाचा अर्थ म्हणजेच पर्यटनाची व्याख्या. आता पर्यटनाचा अर्थ समजून घेताना पर्यटक म्हणजे काय किंवा पर्यटनाचा अर्थ काय हे देखील समजून घेणं महत्त्वाचं असतं आणि संयुक्त राष्ट्र संघटना असेल किंवा वेगवेगळ्या देशांच्या पर्यटनाच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या व्याख्या आपण याआधी देखील पाहिलेल्या आहेत. त्यानंतर पर्यटनाचं स्वरूप, पर्यटनाचा अर्थ ज्यावेळेस आपण समजून घेतो त्यानंतर त्याचं स्वरूप कसं आहे, कोणत्या पद्धतीनं त्याचा अभ्यास होतो हे ठरतं आणि याबाबतचा अभ्यास हा पर्यटन भूगोलात होतो. त्यानंतर पर्यटनाचं महत्त्व. आता पर्यटनाचं महत्त्व बघितलं तर फक्त आर्थिक दृष्टीनेच नाही तर सामाजिक सांस्कृतिक दृष्टीने देखील पर्यटनाचं महत्त्व हे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पर्यटन हा पैसा मिळवून देणारा एक उद्योग आहे आणि लोकांमध्ये सामाजिक एकात्मता असेल तर या सामाजिक एकात्मता निर्मितीला चालना देणारा एक उद्योग म्हणून देखील पर्यटनाकडं पाहिलं जातं आणि या दृष्टीनं मग पर्यटनाचं अध्ययन हे महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढचं आहे पर्यटनाचा विकास. आता पर्यटनाचा जर आपण अभ्यास करतोय तर एखाद्या ठिकाणी पर्यटनाचा कसा विकास होत गेला हे देखील पाहणं जरुरीचं आहे. आता प्राचीन काळात पर्यटन कसं होतं, त्यानंतर मध्ययुगीन काळात कसे त्यात बदल झाले आणि अलीकडच्या काळात त्याची प्रगती कशी झाली किंवा त्यात बदल कसे झाले हे सगळं पर्यटनाच्या विकासाचा आढावा घेतल्यावर आपल्याला समजतं. त्यानंतर पर्यटनावर परिणाम करणारे घटक. आता पर्यटनावर कुठले कुठले घटक परिणाम करतात तर भौगोलिक घटक आहेत, ऐतिहासिक घटक आहेत, सांस्कृतिक घटक, आर्थिक घटक, या सगळ्या घटकांचा पर्यटनावर परिणाम होतो आणि या घटकांच्या अनुषंगानं पर्यटनाची प्रगती होते आणि म्हणूनच पर्यटन विकासात हे घटक समाविष्ट केले जातात. त्यानंतर पुढचं आहे पर्यटनाचे प्रकार व त्याचे महत्त्व. आता पर्यटनाचं वर्गीकरण वेगवेगळ्या आधारांवर केलं जातं किंवा वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये. या प्रकारानुसार जगातील वेगवेगळ्या देशात पर्यटन होत असतं. आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक, त्यानंतर मनोरंजनात्मक इत्यादी दृष्टीनं होणारी जी पर्यटनं असतात तर या सर्वांचाच अभ्यास पर्यटन भूगोलात अंतर्भूत आहे. त्यानंतर पुढील पॉईंट आहे पर्यटनातील अलीकडील संकल्पना. आता पूर्वीच्या काळात फक्त आणि फक्त नवीन प्रदेशांचा शोध घेणे किंवा नंतर व्यापारात जसजशी प्रगती झाली तर व्यापाराच्या निमित्तानं मग पर्यटनं होत गेली आणि आता पर्यटनाचं स्वरूप खूप बदललेलं आपल्याला दिसून येतं. आता वेगवेगळ्या संकल्पना देखील पर्यटनात आलेल्या आहेत आणि यानुसार मग कुठल्या कुठल्या त्या संकल्पना आहेत तर कृषी पर्यटन असेल, निसर्ग पर्यटन, वारसा पर्यटन, साहसी पर्यटन, त्यानंतर व्यावसायिक पर्यटन, शैक्षणिक, आरोग्यदायी पर्यटने, अशा वेगवेगळ्या संकल्पना या पर्यटनात आलेल्या आहेत आणि त्यामुळं विषयाची व्याप्ती देखील
वाढलेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पर्यटन उत्पादने व पर्यटन बाजारपेठा. आता पर्यटन उत्पादने आणि पर्यटनाच्या बाजारपेठांचा जर विचार केला तर पर्यटकांच्या आकर्षणासाठी नवनवीन आकर्षक उत्पादने, त्याचप्रमाणे पर्यटनाच्या बाजारपेठा, कारण ही जी उत्पादनं आहेत तर ती विकण्यासाठीच्या बाजारपेठा तिथं उपलब्ध असणं हे देखील महत्त्वाचा विषय आहेत आणि पर्यटनाच्या दृष्टीने या विषयांच्या अभ्यासाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पर्यटन स्थळांचा अभ्यास. पर्यटन स्थळांमुळं पर्यटनाची निर्मिती होते आणि पर्यटकांच्या दृष्टीनं पर्यटन स्थळे जे असतात तर ते अतिशय महत्त्वाचे असतात. मग पर्यटन हे भौगोलिक असेल, सांस्कृतिक स्थळे असतील, धार्मिक ठिकाणे असतील, तर वेगवेगळे प्रकार असतात पर्यटनाचे आणि या प्रत्येक ठिकाणी हजारो लोक भेटी देताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पर्यटनाचे परिणाम. आता पर्यटन आणि पर्यटनावर आधारित वेगवेगळे उद्योग असतील किंवा इतर काही घटक असतील की ते पर्यटनावर आधारित असतील, परंतु त्यामुळं होणारे चांगले देखील काही परिणाम आहेत आणि याशिवाय वाईट परिणाम देखील आहेत. मग हे चांगले आणि वाईट कुठले कुठले परिणाम आहेत तर रोजगार निर्मिती, बाजारपेठांचा विकास, महसूल, परकीय चलन असेल, त्यानंतर राष्ट्रीय संपत्तीचा उपयोग, सामाजिक आचारविचार यांची देवाणघेवाण, एकात्मतेची वाढ, हे पर्यटनाचे चांगले परिणाम आहेत. आणि याचे उलट दुष्परिणाम काय आहेत तर हवा, पाणी, ध्वनी, जमीन या सगळ्यांचं होणारं प्रदूषण, साधनसंपत्तीवर होणारा परिणाम, काही वेळा पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये निर्माण होणारा संघर्ष, हे देखील पर्यटनाचे दुष्परिणाम आहेत. आणि या सगळ्या परिणामांचा अभ्यास हा महत्त्वाचा असतो आणि हा अभ्यास देखील पर्यटन भूगोलात केला जातो. तर त्यामुळंच पर्यटनाचे जर हे परिणाम समजून घेतले तर पर्यटनाची प्रगती होऊ शकते आणि विविध विषयांचा समावेश पर्यटनात होतो आणि त्यामुळंच पर्यटनाची व्याप्ती किंवा त्याचं क्षेत्र फार मोठं असल्याचं आपल्याला दिसून येतं.